लोकसभा निवडणूक 2019 साठी तिसऱ्या टप्प्यात सांगली लोकसभा मतदारसंघात दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। यामध्ये 65.38% मतदान झाले। तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 69.85% इतके मतदान झाले। त्या खालोखाल अनुक्रमे पलूस कडेगाव 67.72%, मिरज 64.48%, खानापूर 64.48%, जत 63.10%, तर सांगली 63.2% असे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान झाले, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 9,29,236 पुरुष, 8,73,745 स्त्री तर 73 इतर असे एकूण 18,03,054 मतदार आहेत। यामधील 6,25,614 पुरुष, 5,53,183 स्त्री व 17 इतर अशा एकूण 11,78,814 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बायखळा भागात काल निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाद्वारे 46,21,000 रुपये रोकड हस्तगत करण्यात आली आहे। काल सायंकाळी 6 वाजता सुमारास भगवा महल बेजी मार्ग 7 रस्ता परिसरात बायखळा विधानसभा मतदारसंघातील युवराज पाटील यांच्या स्थिर तपासणी पथकाद्वारे इको या वाहनाची तपासणी केली। या वाहनात ईश्वरप्रसाद सोलंकी यांच्याकडे 46,21,000 रुपये रक्कम आढळून आली। याबाबत आयकर विभाग आधीच चौकशी करीत आहे, अशी माहिती मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बनसी गवळी यांनी दिली। डॉक्टर अमोल कोल्हे यांचा इमान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभू महाराजांशी आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना 18 पगड जातीतील लोकांना घेऊन केली आहे। अमोल कोल्हेंची जात काढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांनी विसरू नये की अमोल कोल्हे हे शिवरायांचे भक्त आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सुनावले आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपल्या कवितेतून राज यांच्यावर निशाणा साधला। राज, तुम्ही करू नका जास्त नखरे, कारण बाळासाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे, अशी कविता करत आठवलेंनी आपल्या भाषणातून राज यांच्यावर टीका केली। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या प्रचारार्थ ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना कदमवाडी येथील सुसंस्कार शाळेच्या आवारात मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना तुम्ही मतदान कोणाला करणार अशी विचारणा करून बेकायदेशीरपणे प्रचाराचा सर्वे करणाऱ्या 3 महिलांसह 5 जणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांची भाजप महिला अध्यक्ष गांधीनगर लिहिलेली कारही पोलिसांनी जप्त केली। या सर्वांवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभेत भाजप सरकार आणि मोदींच्या विविध योजनांची पोलखोल करत आहेत। मुंबईतील काळा चौकी इथं झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी भाजपनं एका कुटुंबियांचा फोटो वापरत मोदी है तो मुमकिन है अशी खोटी जाहिरात केल्याची पोलखोल केली। यावर शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी पुन्हा एकदा राज यांची खिल्ली उडवली आहे। राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी निवडणुकीनंतरही अशीच चालू राहावी असं म्हणत त्यांनी राज यांना टोला लगावलाय। त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी सभेमध्ये दाखवलेल्या कुटुंबाच्या जाहिरातीसंदर्भात बोलताना शासनाचा किंवा भाजपाचा त्याच्याशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे। युती देव, देश आणि धर्मासाठी केली, ती केवळ खुर्चीसाठी केलेली नाही। आम्हाला नेहमीच पाकिस्तानची भीती दाखवली जाते, मात्र आमच्याकडील अण्वस्त्रे ही दिवाळीसाठी नाहीत, असे पाकिस्तानला ठणकावून सांगणारा पंतप्रधान आम्हाला मिळाला। महायुतीला बहुमत मिळेल व पंतप्रधान नरेंद्र मोदी आरूढ होतील असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी सोमवारी रात्री ठाकरे यांची संगमनेरच्या जाणता राजा मैदानावर सभा झाली। मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित साध्वी प्रज्ञा ठाकूरला मोठा दिलासा मिळाला आहे। प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे। मुंबईच्या विशेष NIA न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे। त्यामुळे आता भोपाळमधून निवडणूक लढण्याचा प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा मार्ग मोकळा झाला आहे। कोर्टाने सुनावणी दरम्यान असे सांगितले की लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या उमेदवारीला स्थगिती देणे हे आमचे काम नाही, तर हे निवडणूक आयोगाचे काम आहे। आरोपींना निवडणूक लढवण्यास कोर्ट रोखू शकत नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले। तसंच कोर्टाच्या जजने हे देखील सांगितले की ज्यांची याचिका दाखल केली आहे
त्यांनी सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना तब्येतीच्या कारणावरून जामीन देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक येथे सभा घेतली. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. यावेळी शरद पवार यांनी थेट राज ठाकरे पॅटर्न वापरून सरकारची पोलखोल करण्यासाठी थेट शेतकऱ्यालाच व्यासपीठावरून बोलून घेतलं. नाशिकच्या सभेत शरद पवार यांनी कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याला व्यासपीठावर बोलवलं. सरकारच्या धोरणांना विरोध करत कृष्णा डोंगरे यांचं अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. हे सरकार बदलणारा नाही तोपर्यंत शर्ट घालणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्याने घेतली आहे. 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करणारा 64 वर्षीय नातेवाईक अर्थात गनी चौंद खान पठाण याला 10 वर्षे सक्तमजुरी व 6,000 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एच. पाटवदरकर यांनी सोमवारी सुनावली. विशेष म्हणजे गुन्ह्यानंतर शिक्षा ही अवघ्या 1.5 वर्षात ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार 16 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी 12च्या सुमारास आरोपी नातेवाईक गनी चांद खान पठाण हा पीडित मुलीच्या घरी आला होता.